नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. बागणी सोयाबीन व्यवहाराच्या नावाखाली 17 लाखाची फसवणूक. सोयाबीनचा माल पाठवण्याच्या बहाण्याने बागणी तालुका वाळवा येथील तरुणाची 17,27,100 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्रेश सुरेश कोठावळे वय 33 राहणार बागणी असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. सोमनाथ बाळासाहेब चव्हाण व रेश्मा चव्हाण दोघेही राहणार लासूरने शिरढोण फाटा तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी संशयितांची नावे आहेत. सोमनाथ चव्हाण व रेश्मा चव्हाण या दोघांनी कोठावळे यांचा विश्वास संपादन करून सोयाबीनच्या मालाची गाडी पाठवतो असे सांगितले. त्यानंतर नोव्हेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2024 या कालावधीत वेळोवेळी रोख व ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या व पत्नीच्या खात्यावर 17,27,100 रुपये रक्कम घेतली. पैसे घेतल्यानंतरही माल न पाठवता आर्थिक फसवणूक केली. तसेच कोठावळे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत स्वप्रेश कोठावळे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.